हॅलो एव्हरीवन. आज आपण नेक्स्ट पॉईंट जो आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशनमध्ये नेक्स्टचा पॉईंट आपण HVDC सिस्टम ट्रान्समिशनसाठी यूज केली जाते ती आपण बघणार आहे. तर HVDC सिस्टम काय आहे तर हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. HVDC म्हणजे हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. तर हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करण्यासाठी आपण DC पद्धत यूज करतो. तर DC यूज करण्यामागचं जे काही रिझन आहे ते म्हणजे ॲज इन केस ऑफ DC आपण फक्त 2 कंडक्टर्स यूज करतो. बट इन केस ऑफ AC वी नीड 3 फेज लाईन्स फॉर द ट्रान्समिशन ऑफ पॉवर. पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर 3 फेजमध्ये आपण 3 कंडक्टर्स रिक्वायर असतात. बट इन केस ऑफ DC we use or we need to carried out 2 lines from the generating stations to load centers. DC transmission. What is the need of DC transmission? Firstly, we need to identify need of DC transmission. Need of HVDC. तर DC transmission was easy, simple, well controlled system. तर DC motors are the best electrical prime movers. DC motors आपण ज्या बघितलेल्या आहेत DC series motor, shunt motors, त्या it acts as a best prime movers म्हणून सुद्धा acts होतात. The first 110 volt DC central electric station was installed in New York in 1882. DC स्टेशन, DC सबस्टेशन जे आहे 110 व्होल्टचं ते आहे. फर्स्ट 110 व्होल्टचं जे DC सबस्टेशन आहे ते न्यूयॉर्कला 1882मध्ये इस्टॅब्लिश केलेलं होतं. देन ट्रान्सफॉर्मर वॉज डिस्कवर्ड अँड AC सिस्टम वेअर यूज्ड नावडेज. इन 1882 दॅट टाईम वी डेव्हलप 110 voltage HVDC substation. After that, the invention of transformer is occur and AC system were adopted nowadays. म्हणजे त्या काळी AC ट्रान्सफॉर्मरचा काही जास्त डेव्हलपमेंट झालेली नव्हती, त्यामुळे आपण त्या टाईमला HVDC सिस्टम यूज करत होतो. बट आफ्टर दी डेव्हलपमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर वी यूज nowadays AC system. Earlier DC scheme were mercury arc converter, thyristor and DC स्कीम्स मीन्स अर्ली डेजमध्ये आपण ज्या DC स्कीम्स यूज करत होतो त्यामध्ये मर्क्युरी आर्क कन्व्हर्टर्स यूज केले जात होते आणि थायरिस्टर जे आहेत ते 1970. आणि HVDC ट्रान्समिशन हॅज बिकम टेक्निकली ॲज वेल ॲज कमर्शियली व्हायबल अल्टरनेटिव्ह टू HVAC ट्रान्समिशन. म्हणजेच काय तर मीन्स काही वर्षापूर्वी आपण मर्क्युरी आर्क कन्व्हर्टर्स DC सिस्टममध्ये यूज करत होतो. बट इन 90s टाईम वी यूज थायरिस्टर इन DC सिस्टम अँड HVDC ट्रान्समिशन हॅज बिकम टेक्निकली अँड कमर्शियली अल्टरनेटिव्ह फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC सिस्टम. HVACमध्ये काय तर AC म्हणल्यावर आपल्याला 3 कंडक्टर्स लागणार. बट HVDCमध्ये आपण 2 कंडक्टर्सने पण आपण ट्रान्समिशन करू शकतो. पण ट्रान्समिशनमध्ये पण nowadays we use thyristor in case of HVDC. बट इन मीन्स पूर्वीच्या दिवसामध्ये आपण मर्क्युरी आर्क कन्व्हर्टर्स जे आहेत ते यूज करत होतो. तर HVDC अंडरग्राउंड सिस्टम इज मोस्ट सुटेड अँड पॉप्युलर. HVDCची जी अंडरग्राउंड सिस्टम आहे ती मोस्ट पॉप्युलर आहे. तर चॉईस ऑफ ट्रान्समिशन सिस्टम, त्यामध्ये जे काही आपण व्होल्टेजची रेंज आहे ती आपण डिफाईन करतो. तर HVAC हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन, तर त्याची रेंज जी आहे ती अप टू 220 kV पर्यंत आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन विथ दी AC करू शकतो. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन अँड देन EHVAC 400 kV
टू 765 kV. तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन म्हणजेच ग्रेटर दॅन 400 kV. दिस इज एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन विथ AC. देन UHV-AC. आता UHV-AC म्हणजेच अल्ट्रा हाय व्होल्टेज AC. देन एक्सिडिंग और greater than 765 kV, the voltage range which is called as ultra high voltage system. Then HVDC system is the range of voltages up to 1600 kV. This is the range of HVDC system. तर आपण बघितलेलं आहे की व्होल्टेजची रेंज मीन्स ग्रॅज्युअली इन्क्रीज होती आहे. HVACमध्ये आपण 220 kV पर्यंतची रेंज कन्सिडर केलेली आहे. एक्स्ट्रा हाय व्होल्टेजमध्ये 400 kV टू 765 kV, 400 to 765 kV. दिस इज द रेंज फॉर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. देन अल्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशनसाठी ग्रेटर दॅन 765 kV, 765 kVच्या वरच्या ज्या रेटिंग्स आहेत त्या व्होल्टेजला आपण अल्ट्रा हाय व्होल्टेज लाईन म्हणून कन्सिडर करतो. आणि HVDCची रेंज जी आहे ती 1600 kV. 1600 kV पर्यंतची जी लाईन असते ती HVDC म्हणून कन्सिडर केली जाते. तर इथे जे आहे ट्रान्समिशन व्होल्टेजची रेंज जी दिलेली आहे ती 1600 kV पर्यंत आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे आपण बघणार आहे दिस इज द डायग्राम ऑफ टिपिकल HVDC ट्रान्समिशन सिस्टम. ही जी आहे ती बेसिक ब्लॉक डायग्राम आहे जनरेटिंग HVDC ट्रान्समिशन सिस्टमची. तर फिगरमध्ये शो केलेलं आहे. फर्स्टली जनरेटर आहे, ट्रान्सफॉर्मर T1, रेक्टिफायर, देन दिस इज द हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन, दिस इज द इन्व्हर्टर अँड दिस इज द ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट पॉईंटमध्ये जनरेटर म्हणजे पॉवर स्टेशन्स, हायड्रो पॉवर स्टेशन्स, न्यूक्लिअर अँड थर्मल पॉवर स्टेशन्स हे जे आहेत ते जनरेटिंग प्लांट्स आहेत. तर जनरेटिंग प्लांटनंतर जो काही सप्लाय जातो तो ट्रान्सफॉर्मरला जातो. दिस इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. द टर्न्स ऑफ सेकंडरी यू कॅन सी हिअर द टर्न्स ऑफ प्रायमरी आर लेस अँड द टर्न्स ऑफ सेकंडरी आर मोअर. ड्यू टू दिस देअर इज इन्क्रीज ऑफ व्होल्टेज. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करतो आहे त्यामुळे आपण ट्रान्समिशन व्होल्टेजची लेवल इन्क्रीज करतो आहे विथ द हेल्प ऑफ दिस स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. दिस इज द AC voltage. Then this block is rectifier. Here rectifier is a device which is used to convert the AC supply into the DC cycle. तर AC सायकलचं DC सायकलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण रेक्टिफायर यूज करतो. सबस्टेशन, सेंडिंग एंड सबस्टेशन ह्या रेक्टिफायरचं जे युनिट आहे आणि हे जे ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर, ट्रान्सफॉर्मर आणि सेंडिंग एंडचं मीन्स ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर ह्याच्या टोटल युनिटला आपण सेंडिंग एंड सबस्टेशन असं म्हणतो. तर रेक्टिफायर काय करतो? रेक्टिफायर डिव्हाइस आहे AC अल्टरनेटिंग सायकलचं डायरेक्ट सायकलमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. देन हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन. हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशनमध्ये ACचं DC सप्लायमध्ये कन्व्हर्जन केलं जातं आणि ही जी लाईन आहे ती 1600 kV पर्यंत आपण याची रेंज ठेवून आपण ट्रान्समिशन केलं जातं. हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन 1600 kV पर्यंत केलं जातं. हा सप्लाय नंतर हाच DC सप्लाय त्याचं इन्व्हर्टरद्वारे DC टू AC कन्व्हर्जन केलं जातं. AC टू DC, DC टू AC. जनरेटरमध्ये AC टू DC सप्लायचं कन्व्हर्जन केलं जातं. देन रिसिविंग एंड सबस्टेशनमध्ये DC टू AC जे आहे ते कन्व्हर्जन जे आहे इन्व्हर्टर करत असतो.
अगेन जो आपला सप्लाय जो मीन्स ट्रान्समिशन लाईनमध्ये प्रोड्यूस झालेला आहे तो ए सी आहे. आणि ए सीमध्ये काय केलं जातं तर हे जे काही हाय व्होल्टेज आहे इथं ट्रान्सफॉर्मरचे जे प्रायमरी आहेत ते जास्त आहेत ॲज कम्पेअर टू सेकंडरी. दॅट मीन्स हिअर द ट्रान्सफॉर्मर इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि जे काही प्रायमरीचे टर्न्स आहेत ते मोर आहेत ॲज कम्पेअर टू सेकंडरी. ड्यू टू धिस द हाय व्होल्टेज गेट्स कन्वर्ट इंटू लो व्होल्टेज 3-phase AC. This is the simple block diagram of HVDC system. AC voltage from generating station is stepped up by transformer. Again this AC voltage get transmitted through high voltage transmission line. With the help of inverter it converts DC to AC, and AC is stepped down by step down transformer, and line continues as 11 kV feeders AC which go to substation for distribution 3-phase 440 voltage. इथं आपल्याला 11 kV पर्यंतच व्होल्टेज आहे ते भेटतं. आणि ह्या लाईनचं नंतर आपण 11 kVचं 440 व्होल्ट मध्ये कन्वर्जन जे आहे ते केलं जातं. ओके. तर HVDC सिस्टममध्ये व्होल्टेज इन्क्रीज करून जे ट्रान्समिशन व्होल्टेजचं हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करून ए सीमध्ये कन्वर्जन केलं जातं. आणि ॲज पर दी रिक्वायरमेंट ऑफ लोड ट्रान्समिशन लाईन मध्ये सप्लायमध्ये कन्वर्जन करून आपण लोडची रिक्वायरमेंट जी आहे ती फुलफिल करू शकतो. ही पण बेसिक ब्लॉक डायग्राम आहे. जनरेटर देन कन्व्हर्टर स्टेशन. इथं HVDC ट्रान्सफॉर्मरचं मॅग्निट्यूड जे आहे व्होल्टेजची इन्क्रीज करून AC टू DC कन्वर्जन. देन दिस ओव्हरहेड लाईन इनपुट पॉवर इज इक्वल टू दी आउटपुट पॉवर. मीन्स जेवढी काही इनपुट पॉवर इथून सेंड केलेली आहे तीच पॉवर जी आहे ती ह्या ट्रान्समिशन ओव्हरहेड लाईन कंडक्टर्समधून फ्लो होताना दिसते. देन कन्व्हर्टर स्टेशन 2 इन दिस रेक्टिफायर जो आहे सो यूज केलेला आहे. देन HVDC ट्रान्सफॉर्मर यूज केलेत. देन AC सेंड पॉवर ग्रीड टू और नेटवर्क. दिस इज दी बेसिक HVDC सबस्टेशनची लेआउट आहे. इथं पण तेच आहे. जनरेटिंग स्टेशन नंतर ट्रान्सफॉर्मर, नंतर हे रेक्टिफायर, transmission line, inverter, again second transformer, and this is the grid or load centers or another substation. This is the power grid and this is the HVDC system or line and this is the power grid. तर आपण फंक्शन्स ऑफ इच ब्लॉक, प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन जे आहे ते आपण बघूया. जनरेटर जनरेट्स पॉवर ॲट 11 kV AC. जनरेटिंग स्टेशनमध्ये जनरेशन जे होणार आहे ते 11 kVला जनरेट होणार आहे. देन स्टेपअप ट्रान्सफॉर्मर स्टेप्स अप दी व्होल्टेज 11चं 132 kVला स्टेप अप करणार आहे व्होल्टेज. रेक्टिफायर युनिट कन्वर्ट्स AC टू DC कन्वर्जन, AC टू DC कन्वर्जन होणार आहे. देन HVDC लाईन transmit power up to the receiving end. This is the receiving end and HVDC line transmits the power up to the receiving end. Inverter convert DC to AC. The DC power is get converted into AC. Then after that we use transformer. This is used to step down the voltage. That is जे काय आपलं 132 kVचं व्होल्टेज आहे 132चं अगेन 11 kVमध्ये कन्वर्जन केलं जातं. अँड दिस AC 11 kV line is fed to this another substation or the load centers. In this way the transmission of DC power supply takes place. Different blocks or converter stations are used for the purpose of transmission of DC power. Again our next point is advantages of HVDC transmission. आता हे आपण बघितलेलं आहे HVDC ट्रान्समिशन. तर ॲडव्हान्टेजेस HVDC ट्रान्समिशनचे काय आहेत ते आपण
बघूया. बेसिक DC ट्रान्समिशन लाईन रिक्वायर ओनली 2 कंडक्टर्स. AC मध्ये आपण 3 कंडक्टर्स यूज करतो फॉर द ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, बट इन केस ऑफ DC we use only 2 conductors, that is positive and negative, and if ground is used as a return path then only one conductor is sufficient, so cheaper in cost. तर फर्स्ट ॲडव्हान्टेज जो आहे HVDC सिस्टीमचा, तर एकतर 2 कंडक्टर्स लागणार आहेत आणि AC मध्ये आपल्याला 3 कंडक्टर्स लागणार आहेत. ऑब्वियसली जी मटेरियलची कॉस्ट इथं सेव्ह होते आणि कॉस्ट इफेक्टिव्ह सिस्टम बनते. काय तर HVDC ट्रान्समिशन सिस्टममध्ये ॲडव्हान्टेजेस फक्त हाच आहे की 2 कंडक्टर्स यूज करतो, त्यामुळं मटेरियलची सेविंग होते. सो चीपर इन कॉस्ट जी आहे ती ट्रान्समिशन लाईनची चीप होते. बिकॉज वी यूज हिअर ओनली 2 कंडक्टर्स. इफ ग्राउंड इज यूज्ड ॲज रिटर्न पाथ देन ओनली 2 कंडक्टर्स आर सफिशियंट फॉर डबल सर्किट. इफ यामध्ये दोन मीन्स लाईन आहेत, पॉझिटिव्ह लाईन्स आणि निगेटिव्ह लाईन्स. इफ ग्राउंड आपण निगेटिव्ह मीन्स रिटर्न पाथ म्हणून आपण ग्राउंड जर कन्सिडर केला तर डबल सर्किटसाठी आपण फक्त 2 कंडक्टर्स यूज करणार आहे. ॲज नंबर ऑफ कंडक्टर रिक्वायर्ड आर लेस, सो लोड ऑन टावर इज लेस. कंडक्टर इफ वी कन्सिडर, लेट अस कन्सिडर दिस इज अ ट्रान्समिशन लाईन. जर नंबर ऑफ कंडक्टर्स जे आहेत, जर कंडक्टर कमी झाले तर ट्रान्समिशन लाईनचं जे टावर जे आहे त्याचं जे लोड जो ह्याच्यावरती होणार आहे ट्रान्समिशन लाईनचा, तो जो आहे तो कमी होतो. दिस मेक टावर डिझाईन सिम्पल अँड लाईटर. त्यामुळं टावरचं डिझाईन जे आहे ते लाईट वेट होतं, विच रिड्यूस दी कॉस्ट ऑफ सिस्टम. म्हणजेच काय तर कंडक्टर्स कमी यूज केल्यामुळं मटेरियलची सेविंग होते आणि टावर्स जे असतात ते सिम्पल आणि लाईटर जे आपण डिझाईन करू शकतो. ड्यू टू दिस देअर इज सेविंग ऑफ मटेरियल अँड सिस्टम बिकम इकॉनॉमिकल. नेक्स्ट ॲडव्हान्टेज इज टावर रिक्वायर्ड लेस ग्राउंड एरिया ॲज इट बेस इज लेस दॅन AC tower. So land use benefits are more. No intermediate substation is required like HVAC transmission line. तर लास्टमध्ये आपण बघितलं आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करण्यासाठी प्रत्येक 250 किलोमीटर अंतर 2 सबस्टेशनमध्ये देर इज ए रिक्वायरमेंट टू इन्स्टॉल substation. The distance between the substation between 2 substation in extra high voltage transmission system is 250. प्रत्येक 250 किलोमीटर नंतर आपण सबस्टेशन जे आहे त्याची आपल्याला ते सबस्टेशन जे आहे ते आपल्याला इन्स्टॉल करावं लागतं. बट इन केस ऑफ HVDC मीन्स हे आपण AC मध्ये करतो, बट इन केस ऑफ DC HVDC मध्ये आपण देर इज नो नीड टू इन्स्टॉल सबस्टेशन ॲट एव्हरी पॉईंट आफ्टर द डिस्टन्स ऑफ 250 किलोमीटर. मीन्स इंटरमिडिएट सबस्टेशन इन्स्टॉल करण्याची इथं HVDC सिस्टममध्ये गरज नसते. ड्यू टू अबव ॲडव्हान्टेजेस कॉस्ट ऑफ ट्रान्समिशन लाईन पर किलोमीटर इज लेस. बिकॉज दिस सबस्टेशन installment is not a requirement of in HVDC system. HVDC सिस्टममध्ये प्रत्येक 250 किलोमीटर नंतर सबस्टेशन इन्स्टॉल करण्याची गरज नसते. दॅट्स वाय दिस इज द बिग ॲडव्हान्टेज ऑफ HVDC सिस्टम. त्यामुळं ड्यू टू दिस ॲडव्हान्टेजेस कॉस्ट ऑफ ट्रान्समिशन लाईन इज इफेक्टिव्ह इन केस ऑफ HVDC सिस्टम. विथ द ॲडव्हान्टेज ऑफ दिस कॉस्ट जी आहे सिस्टमची मोर चीप बनते. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे ॲडव्हान्टेज काय आहे HVDCचा, तर स्किन इफेक्ट ॲबसेंट असतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्किन इफेक्ट बघितलेला आहे. स्किन इफेक्ट शॉर्टमध्ये
कंडक्टरच्या सरफेसवरती ए सीचं कॉन्सन्ट्रेशन होणं, दिस इज कॉल्ड ॲज स्किन इफेक्ट. तर हा जो स्किन इफेक्ट आहे तो HVDC मध्ये 0 होतो. मीन्स स्किन इफेक्ट जो आहे तो 0 इन केस ऑफ HVDC सिस्टम, बिकॉज ACची टेंडन्सी असते सरफेसवरती चार्ज कॉन्सन्ट्रेट होणे, बट DCमध्ये जे काही चार्जचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते इक्वली और युनिफॉर्म होतं. नो प्रॉक्झिमिटी इफेक्ट. प्रॉक्झिमिटी इफेक्ट दोन कंडक्टर्स, प्रॉक्झिमिटी इफेक्ट जो आहे तो पण कमी होतो. देन नो फेरंटी इफेक्ट. फेरंटी इफेक्ट पण HVDC मध्ये नसतो. स्ट्रिंग इफिशियन्सी जी आहे ती 100% असते इन केस ऑफ HVDC. HVDC मध्ये स्ट्रिंग इफिशियन्सी 100% असते. लो कोरोना लॉस. कोरोना लॉस इज लेस इन केस ऑफ DC ट्रान्समिशन सिस्टम. DC ट्रान्समिशन सिस्टममध्ये कोरोना लॉस प्रेझेंट असतो, बट द मॅग्निट्यूड ऑफ लॉस इज लेस. कॉपर लॉसेस आर लेस. ट्रान्समिशन इफिशियन्सी इज मोअर ॲज द DC रेजिस्टन्स. तर HVDC लाईन असेल तर तिथला DCचा रेजिस्टन्स लेस असतो ॲज कम्पेअर टू दी AC. दॅट्स वाय द रिझन हिअर इज कॉपर लॉस इज लेस ॲज कम्पेअर टू HVAC सिस्टम. त्यामुळे कॉपर लॉसेस जर कमी झाले तर ॲटोमॅटिकली ट्रान्समिशन इफिशियन्सी इन्क्रीज होते. देन इफेक्ट ऑफ L and C इज ॲबसेंट. इन केस ऑफ DC द पॅरामीटर DC सिस्टममध्ये जे L and C पॅरामीटर्स आहेत ते ॲबसेंट असतात. ACमध्ये इंडक्टन्स आणि कपॅसिटन्स प्रेझेंट असतो, बट DC जो आहे DC सप्लाय कपॅसिटरला ब्लॉक करतो आणि DC सिस्टममध्ये फक्त रेजिस्टन्स जो आहे मीन्स रेजिस्टन्सचा इफेक्ट फक्त DC सिस्टममध्ये आपण कन्सिडर करतो. ACमध्ये तिन्ही पॅरामीटर्स रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कपॅसिटन्स तिन्ही पॅरामीटर्स आपण ACमध्ये कन्सिडर करतो, बट इन केस ऑफ DC वी only take into account the resistance effect. Due to this, voltage drop in DC transmission line is less, as in case of DC only there is resistance is present, so that's why voltage drop is less. voltage drop जो आहे लेस असतो इन केस ऑफ HVDC मध्ये voltage drop जो आहे तो लेस असतो ॲज कम्पेअर टू EHV-AC, बिकॉज यामध्ये L and C पॅरामीटर्स जे आहेत ते प्रेझेंट नसतात. व्होल्टेज रेग्युलेशन इज बेटर दॅन HVAC ट्रान्समिशन लाईन ॲज व्होल्टेज ड्रॉप इज लेसर. जर लॉसेस कमी झाले त्यामुळे व्होल्टेजचं रेग्युलेशन बेटर होतं ॲज इन कम्पॅरिझन विथ एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन. व्होल्टेज कंट्रोल इझी फॉर लॉंग डिस्टन्स HVDC ट्रान्समिशन लाईन. व्होल्टेज कंट्रोल पण इझी बनतं फॉर द लॉंग ट्रान्समिशन लाईन. पॉवर फ्लो कंट्रोल इज इझी फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. पॉवर फ्लो कंट्रोल इज इझी फॉर लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन लाईनची लेंथ जर लॉंग असेल तर पॉवर फ्लो कंट्रोल करता येतो. देअर इज नो लिमिट फॉर ट्रान्समिशन ऑफ पॉवर. पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी HVDC मध्ये काही लिमिट्स नसते. डिस्टन्स इज नॉट लिमिटेड बाय स्टॅबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू. आपण ट्रान्समिशन मीन्स दोन पोलमधलं डिस्टन्स जे आहे स्टॅबिलिटीवरती डिपेंड नसतं इन केस ऑफ HVDC. मीन्स स्पॅन किती ठेवायचा इट डज नॉट डिपेंड्स अपॉन दी स्टॅबिलिटी फॅक्टर इन केस ऑफ HVDC सिस्टम. If power is to be transmitted through cable, then there is no limit on the length of cable as charging current is absent. म्हणजे जेवढे काही HVACचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत, जसं की केबलमधून जर पास करायचं असेल किंवा ट्रान्समिट करायचं असेल तर लेंथ जी आहे ती आपल्याला
मीन्स कन्सिडर करावी लागते. बिकॉज केबलमध्ये रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी लेंथ. केबलच्या कंडिशनमध्ये रेजिस्टन्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल विथ दी लेंथ. जशी लेंथ वाढेल तसं रेजिस्टन्स जो आहे तो डिक्रीज होतो. इन केस ऑफ केबल there is no need of reactive power compensation. In case of AC we use different devices, shunt reactor, series capacitor or shunt capacitor for the reactive power compensation. But in case of HVDC there is no need of reactive power compensation, because here in case of DC there is no any reactive power present. Two transmission lines of different frequencies can be interconnected to grid system through HVDC link, or asynchronous tie is possible through HVDC link. HVDC links through आपण दोन सबस्टेशन्स किंवा ट्रान्समिशन लाईन्स सेम फ्रिक्वेन्सीच्या असतील तर आपण ग्रीड थ्रू आपण HVDC लिंक कनेक्ट करू शकतो. These are the advantages of high voltage DC transmission. हाय व्होल्टेज डी सी ट्रान्समिशनचे हे ॲडव्हान्टेजेस आहेत. जे काही एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ए सीचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत तेच HVDCचे ॲडव्हान्टेजेस आहेत. देन नेक्स्ट पॉईंट इज डिसॲडव्हान्टेज ऑफ HVDC ट्रान्समिशन. आता HVDC ट्रान्समिशनचे पण काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, तर ते कोणते आहेत? फर्स्ट ॲडव्हान्टेज, इट इज डिफिकल्ट टू स्टेप अप अँड स्टेप डाऊन DC व्होल्टेज लाईक AC. तर ए सीमध्ये आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो आणि ट्रान्सफॉर्मरचा यूज करत असल्यामुळं व्होल्टेजची लेवल जी आहे ते आपण कमी जास्त करू शकतो ॲज पर दी रिक्वायरमेंट ऑफ दिस सिस्टम. बट देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ कन्वर्जन ऑफ द DC व्होल्टेज, बिकॉज ॲज वी नो ट्रान्सफॉर्मर डज नॉट वर्क ऑन दी DC सप्लाय. देन this is the first reason, because the step up and down cannot be possible with the HVDC system. Special cooling arrangements are necessary for converter, so it increases the cost of substation. कन्व्हर्टर्समध्ये हे जे रेक्टिफायर आहे, इन्व्हर्टर आहे, तर यामध्ये स्पेशल कूलिंगची अरेंजमेंट जी आहे ती प्रोव्हाइड करणं इम्पॉर्टंट असतं. ड्यू टू दिस रिझन there is increase of cost of the overall system. Then cost of DC substation is more than AC substation due to additional equipment like rectifier, inverter. तर AC सबस्टेशनपेक्षा कॉस्ट जी आहे DC सबस्टेशनची ही मोर असते, बिकॉज रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर या कंपोनंट्समुळं सबस्टेशनची कॉस्ट जी आहे ती वाढते. स्पेस रिक्वायर्ड फॉर DC सबस्टेशन इज मोअर ड्यू टू ॲडिशनल इक्विपमेंट. ॲडिशनल इक्विपमेंट कोणकोणते आहेत? रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर. त्यामुळे जो काही सबस्टेशनला लागणारा स्पेस जो आहे तो जास्त लागतो ॲज कम्पेअर टू दी AC सिस्टम. लॉसेस इन DC सबस्टेशन आर मोअर ड्यू टू ॲडिशनल इक्विपमेंट. तर DCमध्ये आपण ॲडिशनल इक्विपमेंट यूज केल्यामुळे लॉसेस जे आहेत ते पण जास्त होत आहेत ॲज कम्पेअर टू AC सिस्टम. ओव्हरलोड कपॅसिटी कन्व्हर्टर इज व्हेरी लेस. कपॅसिटी जी ओव्हरलोडची जी कपॅसिटी असते रेक्टिफायरची किंवा इन्व्हर्टरची ती लेस असते इन केस ऑफ HVDC. रिलायबल DC सर्किट ब्रेकर आर नॉट अवेलेबल लाईक AC सर्किट ब्रेकर. AC सर्किट ब्रेकरचं जे ऑपरेशन आहे किंवा त्याची जी रिलायबिलिटी आहे ती हाय असते ॲज कम्पेअर टू HVDC DC ब्रेकर. DC ब्रेकरचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याच्यामध्ये लागणारे जे कन्व्हर्टर्स किंवा इन्व्हर्टर्स आहेत त्यामुळे त्यांची जी रिलायबिलिटी आहे ती लेस असते ॲज कम्पेअर टू दी AC सर्किट ब्रेकर. त्यामुळं हा एक ड्रॉबॅक आहे. कॉस्ट ऑफ DC ब्रेकर इज मोअर दॅन AC. कन्व्हर्टर कंझ्युम रिॲक्टिव्ह पॉवर. रिॲक्टिव्ह पॉवर कन्व्हर्टर जे आहेत ते कंझ्युम करतात. जनरेशन ऑफ हार्मोनिक्स पण जनरेट होतात विथ द HVDC ट्रान्समिशन. इफ ग्राउंड इज यूज्ड ॲज अ रिटर्न पाथ देन इट लीड्स.
जर आपण ग्राउंड HVDCमध्ये जेव्हा आपण ग्राउंड ॲज अ रिटर्न पाथ म्हणून जेव्हा आपण कन्सिडर करतो, दॅट टाईम करोजन ऑफ अंडरग्राउंड मेटॅलिक स्ट्रक्चर ऑफ बिल्डिंग्स, पाईप्स एट्सेट्रा ड्यू टू केमिकल ॲक्शन कॉजेस डिस्टर्बन्सेस अंडरग्राउंड कम्युनिकेशन केबल. नंतर दुसरा जो ड्रॉबॅक आहे, HVDC इज नॉट इकॉनॉमिकल फॉर शॉर्ट डिस्टन्स ट्रान्समिशन बिकॉज टर्मिनेशन कॉस्ट इक्विपमेंट इज मोअर. तर लॉंग ट्रान्समिशन लेंथ जी आहे ती ट्रान्समिशन लाईनची जास्तच असायला पाहिजे. जर मीन्स कमी जर डिस्टन्स असेल, सपोज से 250 किलोमीटरपर्यंतचं जर आपण डिस्टन्स कन्सिडर केलं आणि तिथंपर्यंत जर आपल्याला ट्रान्समिशन करायचे असेल, त्यावेळी आपण HVDC सिस्टम यूज करू शकत नाही. मीन्स इट इज नॉट कॉस्ट अफोर्डेबल. मीन्स ते परवडणारं नसतं बिकॉज प्रत्येक ठिकाणी चेंज करावा लागतो. टर्मिनेशन इक्विपमेंट जे असतात ते प्रत्येक ठिकाणी यूज करावे लागतात. त्यामुळं इट विल बी बेटर टू यूज द HVDC ट्रान्समिशन लाईन फॉर लॉंग डिस्टन्स. देन नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण कंपॅरिझन ऑफ HVDC विथ EHVAC ट्रान्समिशन बघूया आणि ॲप्लिकेशन्स ऑफ HVDC बघून HVDCच्या कोणकोणत्या लिंक्स आहेत त्या इम्पॉर्टंट आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया. ओके.